आज माननीय श्री डॉक्टर सुदर्शन पाटील साहेब यांच्या जे बालाजी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे आपल्या बदलापूरचं, यांच्या वतीने आज जे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना मोफत आरोग्य शिबिर जे आयोजित केलं आहे, जवळपास 100 ते 150 लोकांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे. ती तपासणी देखील चालू आहे. आज या ठिकाणी शिबिर जे उपलब्ध करून दिलेले आहेत डॉक्टर साहेबांनी, त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आपले देशमुख साहेब, अविनाश देशमुख जे आहेत आपल्या बदलापूरचे, त्यांनी देखील पुढाकार घेतलेले आहेत आणि संगम योग घडून आणलेला आहे. आणि त्याच्यामुळे यामध्ये या शिबिरातून ज्या प्राथमिक तपासण्या असतात त्या प्राथमिक तपासण्यामधून आपण नकळत आपल्या काहीतरी व्याधी लागलेल्या असतात, पण ते नकळत आपण त्याला दुर्लक्ष करतो. पण त्या व्याधी ज्या आहेत त्या आता दिसून येतील, समजा काय लागले असेल, आणि ते पुढचे उपचार देखील जे आहेत ते याच ठिकाणी चांगल्या पद्धतीने केले जाणार आहेत. ते हॉस्पिटलची पाहणी केल्यानंतर आम्ही ते आवर्जून पाहिले की अतिशय सुसज्ज पद्धतीने हे हॉस्पिटल आहेत. सगळ्या मशिनरी ज्या आहेत त्या न्यू टेक्नॉलॉजीच्या आहेत सगळ्या, आणि या ठिकाणी नक्कीच पोलिसांना त्या ठिकाणी त्याचा लाभ घेता येईल. आणि हे पोलीस पॅनलवर आलेले आहे हॉस्पिटल, म्हणजे पोलीस अधिकारी कर्मचारी जे आहेत त्यांचे जे मोठमोठे ऑपरेशन देखील असतील ते पॅनलवर असल्यामुळे या ठिकाणी मोफत हे केले जातात. आणि त्या आज या ठिकाणी जे डॉक्टर साहेबांनी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी जे शिबिराचं आयोजन केलं आहे त्याच्याबद्दल त्यांचे आभारी. बालाजी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमाने हा जो कार्यक्रम आम्ही राबवत आहोत याच्या मागची खरी भूमिका म्हणजे की जो नोकरवर्ग असतो, पोलीस नोकरवर्ग, हे अतिशय मनाने आणि चांगली ड्युटी करत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी आपल्याला घेता येईल. कारण नुकताच एक आठवड्यापूर्वी आपल्या बदलापूर पश्चिमेला अशी एक आकस्मिक घटना 2 घडल्यामुळे मग आदरणीय अविनाश देशमुख साहेब व त्यांची सगळी टीम व त्यांचं आदरणीय श्री जितेंद्र आव्हाड फाउंडेशन मार्फत त्यांचे सगळे मित्रमंडळी इथे आल्यानंतर त्यांनी माझ्याशी चर्चा करून आपल्याला आपल्या आदरणीय पोलीस वर्गासाठी आपण काय करू शकतो, तर त्या माध्यमातून जेणेकरून अशी जी घटना आपल्याला टाळता येऊ शकते तर ती आम्ही आमच्या माध्यमातून शिबिराच्या माध्यमातून आम्ही ब्लड प्रेशरपासून तर त्यांचं हार्टची व रक्ताचे रिपोर्ट्स, दुसरी गोष्ट TMT, टूडी इको व कार्डिओलॉजिस्टचं कन्सल्टेशनपासून आपण सगळी काळजी घेऊन जेणेकरून कोणाला काही त्याच्यात काही आढळला, समजा काही प्रश्न म्हणजे आजाराचं, तर त्याचंही आपण निराकरण आपण करू शकतो. या शिबिराच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट जास्त सगळ्यात की येणारी काही गोष्ट टाळता येऊ शकते, ती आपण आता आधुनिक यंत्रणेच्या निमित्ताने आपण त्या टाळू शकतो. व यांना उर्वरित जसंही प्रत्येकाला ड्युटी करताना स्ट्रेस असतो, टेन्शन असतं, तर त्याच्यातनं आपल्याला चांगली आरोग्याच्या दृष्टिकोनाने आपण ती टाळण्याची गोष्ट, जशी ज्या घटना घडल्या त्या टाळता येऊ शकतात, ते आपण ह्या माध्यमातून सगळे रिपोर्ट्स करून आपण टाळू शकतो. अँजिओग्राफी लागली तर आपल्याकडे आहेच, ग्राफिक प्लास्टी लागली किंवा दुसरा बीपीचे आजार म्हणा किंवा दुसरे कुठले आजार हृदयाचे असतील ते पण आपण आपल्या माध्यमातून त्यांना ते परिपूर्ण ट्रीटमेंट देणार हे मी त्यांना आश्वासित. काही तुमच्या माध्यमातून आम्ही बातम्या बघितल्या की बदलापूर शहरामध्ये मागच्या महिन्यात पोलीस बांधव ऑन ड्युटी म्हणजे ड्युटीवर असताना त्यांचं काही पोलीस कर्मचाऱ्यांचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत ते मनाला खंत आणि क्लेशदायक गोष्टी आहेत की असं नाही व्हायला पाहिजे. कारण पोलीस म्हटले की दिवाळीचे फटाके त्यांच्या पुण्याईनं आपण वाजवतो, आपण गणपती असू द्या, कित्येक उत्सव असू द्या, नवरात्री असू द्या, दांड्या खेळताना आपण त्यांच्या भरोशावर ते सगळं स्वातंत्र्यमुक्त कायम करत असतो. आणि त्यांच्या आजाराच्या बाबतीत अनभिक्त राहणं हे आमच्यासारख्या समाजसेवी राजकारणी माणसाला मनाला न पटण्यासारख्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टीला कुठेतरी खंत वाटतं. या माध्यमातून डॉक्टर जितेंद्र आव्हाड फाउंडेशन आणि सुदर्शन पाटील साहेब यांचं बालाजी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून काहीतरी करू शकतो का, तर हा उद्देश समोर ठेवून मग DCP साहेबांचे, सचिन गोरे साहेबांचे असू द्या, काळे साहेबांचे, ACP साहेब असू द्या, इथले स्थानिक आपले शिंदे साहेब असू द्या, नितीन पाटील असू द्या, सगळं अधिकारी लोकांची चर्चा केली. आणि आज दिवस ठरला की या दिवशी आपण पोलीस बांधवासाठी जेवढ्या काही त्यांना आजार असतील त्या आजाराचे इथे निदान करू, तपासणी करू, त्याच्यावरती काय उपचार होऊ शकतील ते करू. मी तुमच्या माध्यमातून सांगतो की सगळ्या काही ब्लडच्या टेस्ट असतील त्या कितीही कॉस्टली असू द्या त्या आम्ही इथं मुक्त करून देतोय, इथं टूडी इको करून देतोय, इथं ECG करून देतोय. आणि लागल्यास काही एन्जिओग्राफी करायची आवश्यकता पडली असेल, एन्जिओप्लास्टी जर करायची वेळ जरी आली तरी आम्ही इथं त्यांचं मोफत त्यांचा उपचार करू. जवळपास 125 पोलिसांनी इथे नोंदणी करून टूडी इको, कोणी ECG करते, विविध हार्टच्या चाचण्या चालू आहेत, ब्लडच्या चाचण्या चालू आहेत.